आओ मीना सुपरसेना। अरे वा, तुम्ही आलात? नमस्कार. अरे तुम्ही उभे का? बसा ना. हे आला. काय बाबा? सूर्य काय आज पश्चिमेला उगवला की काय? काही कल्पना नाही बाबा. मम्मा, मीना आता न्यू गेम शिकली. अरे वा, मग आपण ना तुला गिफ्ट घेऊया. हा, तू ना आता कोमल मावशी बरोबर बाहेर जा आणि जुईसाठी चॉकलेट घेऊन ये. हा कोमल, तू स्वराला घेऊन बाहेर जा आणि चॉकलेट्स घेऊन ये आणि घरी येण्यापूर्वी मला कॉल करून ये. हा परत आई. तू जाऊ नकोस हा, मी आलेच पटकन. येस लिटिल प्रिन्सेस. चल. येते हो मी. जास्त लांब जाऊ नकोस. आज अमावस्या आहे. नजर लावणारी माणसं आसपास असतात. प्राजक्ता, बरं झालं तू आम्हाला घरी बोलवून घेतलंस. म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी जे काही झालं त्याबद्दल मी तुमची माफी मागायला येणारच होते. एक मिनिट. तुम्ही जे काही सांगताय ते मी सगळं ऐकून घेईन, पण ज्यासाठी तुम्हाला बोलवलंय ते तरी बघा. आलेच. एक मिनिट. पिक्चर शूट झालाय. आई, विवाह मंडळातून जुईची पत्रिका, सॉरी खोटी पत्रिका आणि फोटो आपल्या घरी येणं हा योगायोग नव्हता. आणि तुम्ही नाव नोंदणी करायला गेलेलात ते फुटेज डिलीट केलं खरं, पण ते डिलीट करत असताना आजच्या दिवशीचं फुटेज डिलीट करायला विसरलात तुम्ही. वहिनी, जुई, हे नातं पूर्णत्वाला न्यायचा तू हट्ट आता करू नकोस. आणि जबरदस्तीने आलापसाठी आईंसमोर सून बनून यायचा प्रयत्नही नको करूस. वहिनी हे बघ. एक मिनिट आला. तुला कोणीही काहीही विचारलेलं नाहीये. काकू माझं थोडं ऐकून तरी घ्या. तू हे का केलंस, कशासाठी केलंस, याचं उत्तर मला नकोय. तुम्ही तुमच्या मुलीच्या बालिशपणामध्ये का सामील झालात हेही मला सांगू नका. पण एक विनंती आहे, आलापच्या आयुष्यातून निघून जा. त्याला त्याचं आणि आम्हाला आमचं आयुष्य आनंदाने जगू द्या. तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका वहिनी. आम्ही चुकीचे अर्थ काढतोय ना?
प्लीज आम्हाला समजून घ्या. आमच्या आलापचं भलं कशात आहे हे आम्हाला चांगलं समजतं. आणि आम्ही त्याच्या भल्याचाच विचार करतोय. तो तुम्ही पण करा. वहिनी प्लीज तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या. तुमचा जो तुमच्या मुलीसाठी एकदा माझे पाय धरले, आता मी माझ्या मुलासाठी तुमच्या समोर हात जोडते. त्याची चिंता तुम्ही करू नका. त्यासाठी आम्ही आहोत. आणि त्याच्यासाठी जी मुलगी बघितलीये ती सुद्धा तेवढीच खंबीर आहे. प्राजक्ताची मामे बहीण कोमल. हीच आलापची बायको आणि ह्या घरची सून होईल. काकू हे सगळं मी आलापवरच्या माझ्या प्रेमासाठी करतेय. त्याचं माझ्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं आहे. इतकं सगळं झाल्यानंतर तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवू का? खरं सांग, हे सगळं जे काही तू आणि तुझ्या वडिलांनी केलंय ते तुमच्याकडून आलापच्या प्रेमापोटी अजाणतेपणी झालंय का? ह्यात तुमचा काही एक स्वार्थ नाहीये का? आणि खरंच तसं असेल तर देवासमोर निरांजनावर हात ठेवून शपथ घे. चालेल काकू. शपथ घेऊन जर मला माझ्या आलापचं प्रेम मिळणार असेल ना तर मी तेही करायला तयार आहे. असं कसं? 8:25 म्हणजे अजून अमावस्या संपलेली नाही. आठ 35. अच्छा, म्हणजे आमची आणि या घड्याळाची वेळ दोन्ही वाईट आहेत. अमावस्या संपून गेली. मी शपथ घेते. बापरे, जुईनं जर आता निरांजनाच्या ज्योतीवर हात ठेवला तर ती उष्णतेमुळे तिच्या मूळ रूपात येणार. प्रेम सिद्ध करायला तुला कुणाही समोर शपथ घ्यायची गरज नाहीये. अरे पण बाबा. आपण जातो इथून आता. बाबा चल ना बाळा माझा ऐक. चल प्लीज. अरे पण. चला. अरे चल. बाबा. कैलास. बाबा. आमचा पर्स घे. अरे कोणी थांबणार नाही इकडे आता. चल बाबा. मला बरे आता तरी जुईच्या मागे मागे जाणं सोड. आणि तिचं तुझ्यावर खरं प्रेम असतं ना तर तिने शपथ घेतली असती. अरे आईंनी तिला देवासमोर खरं बोलायला सांगितलं तर ती बोलली नाहीच. पण तिच्या वडिलांना एवढा इगो की तिला माफी न मागू देता तिला घेऊन गेले. आला आता तरी कळलं ना खरी माणसं कुठली आणि खोटी माणसं कुठली. काही बोलू नका. चला. चाललंय कैलास, ऐक ना जरा. ऐक माझं जुई. बाबा हे तू काय करतोय?
तू मला शपथ का नाही घेऊ दिलीस? कैलास, अरे जुई आणि आलापच्या नात्यामध्ये सध्या जो काही प्रॉब्लेम चालू आहे तो हिच्या शपथ घेण्याने सॉल्व्ह झाला असता ना. निदान गुंता थोडा तरी सुटला असता. आता हे सगळं मला कळत नाहीये असं वाटतंय का तुम्हाला? हो, पण मग असं तडकाफडकी आम्हाला तिथून घेऊन का आलास? बाळा, आपण आणखी थोडा वेळ तिथे थांबलो असतो ना तर मोठा प्रॉब्लेम झाला असता. एक मिनिट. अरे पण अमावस्या संपली. संपली. हो, त्यांच्या घरातल्या घड्याळानं माती खाल्ली होती. म्हणजे जुईने जर निरांजनावर हात धरून शपथ घेतली असती तर ती तिच्या मूळ रूपात आली असती. म्हणजे पुन्हा मी इच्छाधारी असल्यामुळे ऐन मोक्याच्या क्षणी मला तिथून पळ काढावा लागलाय. अरे बाळा, पळ काढावा लागला असं काही नाहीये. तिथून निघून येणं आपल्याला गरजेचं होतं ना, म्हणून आलो आपण. हे सारखं होत राहणार आहे. नाही बाळा, तुझ्याकडे आता मंत्र आहे ना. हे बघ, आता आपल्याला वेळ लक्षात आली नाही म्हणून हे झालं. पण पुन्हा कधीतरी ही अशी वेळ येईलच ना. अरे पण त्यावेळेला त्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन काढायला आम्ही तुझ्या सोबत असूच ना. बाबा, आई, यावर एकच सोल्युशन आहे. काय? मी आलापला विसरून जाणं. मी आलाप आणि ह्या नात्यापासून लांब जाण्याचा निर्णय घेणं योग्य ठरेल. आला, जुईचे सगळे विचार बाजूला ठेवून शांतपणे एकदा तरी आमच्या बोलण्याचा विचार कर. ह्याला म्हणतात आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. आईंच्या मनातला जुईबद्दलचा गैरसमज वाढवायला गेले, पण त्यामुळे आई कोमलचं नाव ऑफिशियली सगळ्यांसमोर सांगून टाकतील असं वाटलंच नव्हतं. आईंनी घेतलेला हा निर्णय योग्यच आहे ह्याची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. आलाप, झालं बाबा, पुन्हा एकदा गैरसमज. अरे जरा शांत हो. बाबा, कसा शांत होऊ मी? आपल्याला कळतंय ना आपल्या समोर काहीतरी चुकीचं घडतंय, गैरसमज वाढतोय. अरे हो बाबा, आईने मला बोलूच दिलं नाही. तिच्या नजरेत जुई फक्त वाईट आहे. हो हो आलाप. अरे पण चिडून काही होणार आहे का? बाबा मला सांगा, विवाह मंडळात जुईचं नाव नोंदवणं ही आयडिया आपली होती की नाही? बरोबर. मग त्यासाठी फक्त जुईने काय ऐकावं? हो, हे मात्र बरं झालं आलाप, आपण त्याबद्दल काही बोललो नाही. बाबा, ऐक, प्राजक्ता विवाह मंडळामध्ये जाऊन CCTVचं फुटेज बघणार आहे हे आपल्याला आपण ह्या घरातले असल्यामुळेच कळलं. म्हणजे हे बघ, आपण जुईच्या बाजूने आहोत. विशेष करून मी आणि उदय. ही गोष्ट जेव्हा प्राजक्ता आणि मालतीला कळेल ना, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळणं कठीण होईल आणि त्यांना खूप सोपं होईल. बाबा, आता तरी काय वेगळं झालंय? आईच्या मनातला गैरसमज अजून वाढलाच ना. आणि माझ्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की आई सांगत होती तरी जुईने शपथ का घेतली नाही? म्हणजे तिचे बाबा तिला असे तडकाफडकी का घेऊन गेले? नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला जुईकडूनच मिळतील आणि ती उत्तरं मिळवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. फ्रेंड, तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळू दे,
पण मालतीनं कोमलचं नाव घेतल्यामुळं खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे हे नक्की. आई मला माहितीये आपण आपल्या मुलांचा सतत विचार करत असतो. तुम्ही पण आलापचा विचार करत असाल ना? हो ग, आलापच्या आयुष्यात जे काही चाललंय त्यामुळे त्याचेच विचार सारखे मनामध्ये घोळत असतात बघ. पण आई, जास्त विचार केल्याने आपल्यालाच त्रास होतो की नाही? नका ना करू एवढा विचार. अगं पण आलापचं काय? आई, मला तरी असं वाटतंय की तुम्ही त्याच्यासाठी कोमलचं नाव घेऊन चांगलाच निर्णय घेतलाय. त्याला कोमल सारखी, कोमलला त्याच्यासारखा मुलगा शोधूनही मिळणार नाही. पण हे आलापला कळलं पाहिजे ना, जुई पुढे त्याला काहीच दिसत नाही. हो, म्हणूनच तर म्हणतेय, आज जुईने शपथ घेतली नाही. तिच्या ह्या अशा वागण्याचा जसा तुम्ही विचार करताय तसा तो पण करत असेलच. आणि त्यातूनच त्याला कळेल की कोण त्याच्या भल्याचा विचार करते आणि कोण वाईटाचा. मला फक्त एवढंच वाटतं की आलापचं सगळं चांगलं व्हावं आणि याचा घरावर काही परिणाम नाही झाला पाहिजे. आई, तुम्ही घराची जबाबदारी माझ्यावर सोडा. मी माझ्या घराला काही होऊ देणार नाही. हो ग, म्हणजे बघ ना, आज बाहेर जे काही झालं तिथे कोमल असती तर तिला काय वाटलं असतं? आई, अहो म्हणूनच तर मी तिला आणि स्वराला कारण काढून घराबाहेर पाठवलं होतं. हे बघ आई, मी सगळ्यांच्या आधी ना घराचा विचार करते. देवा, या सगळ्यातून माझ्या आलापला लवकर सोडव रे बाबा, आणि माझ्या घराचं वातावरण हसतं खेळतं ठेव म्हणजे झालं. मम्मा, पप्पा, आजी, आली वाटतं आजोबा. स्वरा. मी आलीच. तुझा फोन का लागत नाही? तुम्ही मला तुझ्याशी बोलायचं यार. मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. मला आत्ताच्या आत्ता जुईला भेटावं लागेल. एनी हाव. काय ग, झालं फिरून? हो, फिरून पण झालं आणि खेळून पण. कोमल, जरा जेवणाचं बघतेस? हो ताई. ताईने सांगितलंय म्हणून सगळं करणारी ही मुलगी आई माझ्यासाठी कशी निवडू शकते? आम्ही खूप मजा केली आणि खूप खेळलो. तुला मज्जा आली ना, मग झालं तर. आजी, मी सगळ्यांसाठी काहीतरी आणलंय. हो, मग दे हं सगळ्यांना. आजी, होणारी जुई काकू कुठे आहे? ती का गेली लगेच? मला तिच्याशी बोलायचं होतं. स्वरा बाळा, तू काय आणलेस आमच्यासाठी? दाखवते. हे तुला आणि हे पप्पाला. तुम्ही दोघं मला खाऊ देता ना, म्हणून आज मी पण तुम्हाला खाऊ देणार. गोडू लगत आहे माझं. थँक्यू सो मच. आजी, हे तुला आणि हे आजोबांना. स्वरा बाळा, तुला माहितीये ना आजी चॉकलेट्स खात नाही ते. असू दे ग, हे आमच्या स्वराने आणलंय ना, मग मी ते जपून ठेवीन. अगं, मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांच्याकडून जे काही मिळतं, ते जे काही बोलतात, ते सगळं गोड मानून घ्यायचं असतं. आजोबा, तुमचं चॉकलेट आजीकडे ठेवलंय. आता मला कसलं मिळतंय ते? काय हो तुमचं पण? स्वीट काका, लव काका. येस लिटिल प्रिन्सेस. हे तुला आणि हे होणाऱ्या जुई काकूसाठी. तिनेच मला शेअर करायला शिकवलं. पण ते आपल्या घरी कधी येणार? मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांच्या तोंडून देवच बोलत असतो. फक्त ही गोष्ट माणसांना कधी कळणार ना, देव जाण. असो, थँक्यू सो मच लिटिल प्रिन्सेस. माझ्याकडून आणि हे होणाऱ्या जुई काकू कडून. चला, खूप खेळून झाला ना तुझा. वरती जा आणि हातपाय धुवून घे. बाय, जेवणाच्या वेळेस भेटू. येस लिटिल प्रिन्सेस.
आला आता कुठे जातोयस? आपण जुईला तिचा हक्क देत नाही, पण स्वराने दिलेली तिच्या हक्काची भेट तिच्यापर्यंत पोहोचवतो.